हरिओम. अध्याय 3. ओवी क्रमांक 77 ते 85. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. विहित असं जे कर्म ते तू करीत जा. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं अधिक चांगलं. कर्म न करण्याने तुझी देहयात्राही सिद्धीला जाणार नाही. म्हणशी नैष्कर्म्य होवावे तरी येथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतू. पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मुजो आचरे तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे. कर्म टाकून देऊ असं म्हणशील तर विहित कर्म करणं टाकून कर्मातीत होणं देहधार्याला संभवत नाही. आणि असं जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचं आचरण काय म्हणून करावं याचा तू विचार कर. म्हणून जे जे करणीय आणि प्रसंगानुसार प्राप्त झालेलं कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचं आणखीही एक कौतुक आहे ते तुला ठाऊक नाही. ते हे की असं अहंकार रहित आणि निष्काम बुद्धीने केलेलं विहित नित्य किंवा नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनांपासून आपोआप मुक्त करतं. पहा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपल्याला योग्य असलेल्या धर्माचं आचरण करतो त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्मे कौन्तेय मुक्तसंगः समाचर. स्वधर्माप्रीत्यर्थ कर्मां वाचून दुसरं कर्म लोकांना बंधनाला कारण होतं. त्याकरिता हे अर्जुना, कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर. स्वधर्मुजो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून निवर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्मु जै सांडे कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन जो करी तया बंधन काहीच नाही. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला
तो नित्य यज्ञाते चुकला म्हणोनिया. आता येची विशी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा. जै सृष्ट्यादि संस्था ब्रह्मेनी केली. अरे बाबा, आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असं समज. म्हणून त्याचं आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. हे स्वधर्माचरण सुटलं म्हणजे वाईट कर्मांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्म करणाऱ्या पुरुषाला संसारबंध प्राप्त होतो. म्हणून स्वधर्माचं आचरण करणं हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखं होय. जो असं स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधात पडत नाही. हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले. अर्जुना, याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी आदी रचना केली. हरिओम.